मी नाशिकमधून आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतल्या धर्मांतरण आणि महिला अत्याचाराच्या आरोपाच्या प्रकरणी राज्य गुप्तचर विभाग, दहशतवाद विरोधी पथक यासह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा प्राथमिक तपास सध्या सुरू आहे। पोलीस आणि तपास यंत्रणांचा समांतर गुप्त तपास सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती आहे। तर आंतरराष्ट्रीय लिंक्स आहेत का याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपींना बाहेरून फंडिंग मिळत होतं का याचा देखील सध्या तपास सुरू झालेला आहे। टीसीएस कंपनीतल्या प्रकरणाचा विविध विभागातून सध्या तपास सुरू झालेला आहे। नाशिक टीसीएस प्रकरणात ही मोठी अपडेट पाहायला मिळते। याच्या आंतरराष्ट्रीय लिंक्स आहेत का याचा सध्या तपास सुरू झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, या सगळ्या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय लिंक्स लावण्याचा प्रयत्न होतोय, काय नेमकं याच्यातून समोर येत आहे, काय संशय आलेला आहे? दीपाली, या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या या धर्मांतरण आणि महिलांच्या अत्याचाराचे जे काही आरोपाचं प्रकरण आहे ते खरं तर राज्यभर गाजत आहेत। काही दिवसांपूर्वीच नाशिक पोलिसांकडून देखील तपास यंत्रणांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता आणि आता हीच एक मोठी अपडेट यामध्ये म्हणावी लागणार आहे की आता एटीएस असेल, यासोबतच इतर ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांनी याबाबतचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला ही माहिती दिलेली आहे। अत्यंत गुप्तरित्या हा सर्व तपास जो आहे तो केला जातोय आणि यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर जे काही आरोप हे करण्यात आलेले आहेत की धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, यासोबतच यामध्ये अनेक जर काही गोष्टी आपण बघितल्या तर खास करून यात बाहेरच्या काही कट्टरपंथीय संस्था किंवा संघटनांकडून संशयित आरोपींना प्रवृत्त केलं जात होतं का किंवा त्यांना काही पाठिंबा होता का, यासोबतच जबरदस्ती धर्मांतराचे तर आरोप आहेत, मात्र यासोबतच मानवी तस्करी देखील यामध्ये व्यक्त केली जाते। मानवी तस्करीचा हा काही प्रकार आहेत का हे देखील तपासलं जात आहेत आणि खास करून काही इंटरनॅशनल लिंक्स यामध्ये आहेत का, यासह काही संशयित आरोपींना फंडिंग देखील काही बाहेरून होत होतं का, असे अनेक खरं तर प्रश्न उपस्थित होत आहेत। अनेक संशय हा व्यक्त केला जातोय आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती हा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आता यामध्ये एनआय असेल किंवा एटीएस ची एंट्री ही झालेली आहे, त्यामुळे साहजिकच आहेत की देशविरोधी काही कृत्य असतील किंवा काही देशविरोधी सायबर गुन्हे देखील असतील त्या देखील काही यामध्ये घडलेले आहेत का, हा देखील संपूर्ण तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। नाशिक पोलिसांकडून याबाबत एकूण आतापर्यंत 9 गुन्ह्यांची नोंद ही करण्यात आलेली आहे। एसआयटी यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहेत। यामध्ये आपण बघितलं तर अनेक जे आरोपी आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहेत आणि आज देखील काही आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाऊ शकते। दरम्यान हे सगळं काही असतानाच यातील एक जी काही आरोपी आहेत निदा खान, ती अद्यापही फरार आहेत। एकंदरीतच या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यावरून राजकारण देखील पेटलेलं आहे, चांगलं तापलेलं देखील आहेत आणि हे सर्व काही असतानाच आताची आपण ही घडामोड बघितली तर आता कुठेतरी तपास यंत्रणांच्या तपासाला देखील वेग आलेला आहे आणि यामध्ये आता तपास यंत्रणांची देखील एंट्री झाली आहे। त्यामुळे आता हा तपास नक्की कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय, जे काही आरोप होत आहेत त्यामध्ये कितपत तथ्य आहेत आणि यामध्ये काय काय उघडकीस येत आहेत, यांची इतर कोणी साथीदार आहेत का, काही इंटरनॅशनल लिंक्स ज्या काही बोलल्या जातात त्या नक्की काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद प्रांजल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर